नांदेडच्या रोहितला म्युच्युअल फंडमध्ये SIP चालू करायची आहे। त्याला एका मित्राने सांगितलं की तू स्मॉल कॅप फंडमध्ये गुंतवणूक कर, तर दुसऱ्या मित्राने सांगितलं की तू ब्ल्यू चिप फंडमध्ये गुंतवणूक कर। त्याच्या एका नातेवाईकाने त्याला गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला। गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडमध्ये अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे रोहितच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे। कोणता फंड आपल्यासाठी चांगला आहे, आपण कोणता फंड खरेदी करायचा आहे त्याला कळत नाहीये। मग रोहितला त्याच्या वडिलांनी असा एक फंड सांगितला जो स्मॉल कॅप, लार्ज कॅप, गोल्ड, ब्ल्यू चिप यासारख्या सगळ्या फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो। म्हणजे हा फंड इतर फंडमध्ये गुंतवणूक करेल। या फंडला फंड ऑफ फंड्स म्हणतात। पण हे फंड ऑफ फंड्स कसं कार्य करतात आणि यामध्ये गुंतवणूक करून खरंच फायदा चांगला मिळतो का, असा प्रश्न रोहितला पडलाय। चला तर मग या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। फंड ऑफ फंड्स ही म्युच्युअल फंडची एक कॅटेगरी आहे। शेअर्स, बॉन्ड्स, सोनं, चांदी यासारख्या ॲसेट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडमध्ये हे फंड गुंतवणूक करतात। हे फंड इंटरनॅशनल शेअर्स किंवा बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करू शकतात। या फंडला किमान 95% रक्कम इतर फंडमध्ये गुंतवावी लागते। आता आपण या फंडची ऐतिहासिक कामगिरी कशी आहे ते जाणून घेऊया, जेणेकरून आपल्याला यामध्ये गुंतवणूक करायची का नाही ते व्यवस्थित ठरवता येईल। डेट ओरिएंटेड फंड ऑफ फंड्सनी मागच्या 1, 3 आणि 5 वर्षात सरासरी 7, 5 आणि 7% रिटर्न दिलाय। तर इक्विटी ओरिएंटेड फंड ऑफ फंड्सनी मागच्या 1, 3 आणि 5 वर्षात 19, 23 आणि 14% रिटर्न दिलाय। कोविड क्रॅश नंतर शेअर मार्केटमध्ये एकतर्फी तेजी आली आहे, त्यामुळे 3 वर्षाचा रिटर्न खूप जास्त दिसतोय। मात्र लॉंग टर्मसाठी या फंडमध्ये गुंतवणूक केली तर सरासरी 12 ते 14% रिटर्न मिळू शकतो। या फंडचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदाराला स्वतः फंड्सची निवड करावी लागत नाही। गुंतवणूकदाराने केवळ डेट किंवा इक्विटी अशी कॅटेगरी निवडली आणि फंड ऑफ फंडमध्ये गुंतवणूक केली की पुढचं सगळं काम फंड मॅनेजर करतो। लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टरल फंड, थीमॅटिक फंड, ब्ल्यू चिप फंड, व्हॅल्यू ओरिएंटेड फंड यासारख्या सब कॅटेगरी इक्विटीमध्ये आहेत। यामध्ये सर्वाधिक रिटर्न कशात मिळू शकतो याचं विश्लेषण करून फंड मॅनेजर त्या फंड्समध्ये गुंतवणूक करतो। फंड मॅनेजरकडे आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो, त्यामुळे तो कमी जोखीम घेऊन जास्त रिटर्न मिळवू शकतो। या फंडवर टॅक्सेशनचे नियम कसे आहेत तेही जाणून घेऊया। फंड ऑफ फंडमध्ये एक निगेटिव्ह पॉईंट आहे, तो म्हणजे या फंडला डेट फंडचं टॅक्सेशन लागू होतं। म्हणजे तुम्ही जरी इक्विटी ओरिएंटेड फंडमध्ये गुंतवणूक केली तरी डेट फंडनुसारच इन्कम टॅक्स भरावा लागतो। जर एखादा फंड 90% जास्त गुंतवणूक इक्विटी ETF मध्ये करत असेल तर त्याला इक्विटीचं टॅक्सेशन लागू होईल। आता या फंडसाठी एक्सपेन्स रेशोची काही मर्यादा आहे का ते बघूया। डेट ओरिएंटेड फंड ऑफ फंड NAVच्या जास्तीत जास्त 1% एक्सपेन्स रेशो आकारू शकतात, तर इक्विटी ओरिएंटेड फंड ऑफ फंड NAVच्या जास्तीत जास्त 2.25% एक्सपेन्स रेशो आकारू शकतात। एकंदरीत विचार केल्यास ज्यांना वेगवेगळ्या ॲसेट किंवा कॅटेगरीमध्ये स्वतः गुंतवणूक करायची नाहीये त्यांच्यासाठी फंड ऑफ फंड हा एक चांगला पर्याय आहे।